नमस्कार. एखाद्या लहान मुलाला किंवा तरुण मुलाला आपण प्रश्न काय विचारतो, तुला काय व्हायचं आहे, डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, काय होणार काय असतो आयुष्यात? आपण कधी असं म्हणतो का त्याला की अरे तुला चित्रकार व्हायला आवडेल का? साहजिक आहे, चित्रकाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन किंवा चित्रकलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे अजूनही समाजामध्ये बदललेला दिसत नाही. आणि या परिस्थितीमध्ये जर मी तुम्हाला असं म्हटलं की प्रथिती यश अशा एका डॉक्टरनं स्वतःला चित्रकार म्हणून, पूर्णवेळ चित्रकार म्हणून समर्पित करायचं ठरवलं आणि तो आता जगविख्यात असा चित्रकार, इन्स्टॉलेशन आर्टिस्ट म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. हो, आपल्याबरोबर आहेत गोव्यातले प्रसिद्ध जागतिक दर्जाचे चित्रकार किंवा कलाकार सुबोध केरकर सर. आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, हा प्रवास जाणून घेणार आहोत आणि चित्रकलेबद्दलचा दृष्टिकोनही समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर, खूप खूप स्वागत. नमस्कार. मुळात जसं मी म्हटलं की तुम्ही व्यवसायानं डॉक्टर आहात आणि उत्तम प्रॅक्टिस सुरू आहे, सगळं छान सुरू आहे, प्रथिती यश डॉक्टर म्हणून तुमची ओळख आहे. अशा टप्प्यावर आपण चित्रकार व्हावं आणि तेही पूर्ण वेळ चित्रकार व्हावं, हा टप्पा कुठे येतो? तर असं आहे, प्रत्येक लहान मूल, प्रत्येक लहानपणी सगळे चित्र काढतात, सगळेच आर्टिस्ट असतात. पण हळूहळू प्रत्येकाची जी क्रिएटिव्हिटी असते, सर्जनशीलता असते, ती कमी कमी होत जाते, कारण त्यांना कंडिशन केलं जातं. आता मी पण लहानपणापासून चित्र काढायचं. माझे वडील चित्रकार होते, त्यामुळं लँडस्केप कसे करायचे, पोर्ट्रेट्स कशी करायचं याचं बाळकडू मला लहानपणी मिळालं. पण माझे वडील शिक्षक होते आणि परिस्थिती चांगली नव्हती, त्यामुळं चित्रकार फुल टाईम व्हावं हा विचारसुद्धा कधी डोक्यात आला नाही. आणखी मी चांगला विद्यार्थी होतो आणि त्यामुळं बोर्डामध्ये 7वा आलो होतो. त्यामुळं मला ॲडमिशन कुठं पण मिळत होतं, ॲडमिशनचा प्रश्न नव्हता. आणखी 18 वर्षाचं असताना मला वाटतं कुणालाच काय व्हावं हे नीट माहिती नसतं आणि मला तरी वाटायचं की मला सगळंच व्हावंसं वाटायचं. फक्त मी कधी म्हणजे सैन्यात भरती होणं हे मला नको होतं, मला दुकानदार व्हायचं नव्हतं, मला माफिया डॉन व्हायचं नव्हतं, आणखी फक्त गायक मी होऊ शकलो नसतो कारण मला गायन जमायचं नाही. त्यामुळे ह्या 4-5 गोष्टी सोडल्या तर मला आर्टिस्ट व्हायचं, आपलं आर्किटेक्ट व्हायचं, डॉक्टर, इंजिनियर, लेखक, राजकारणामध्ये जाऊन मुख्यमंत्री व्हायचं, हे सगळंच वाटायचं. आणि त्यामुळं मी डॉक्टर झालो, कारण वडिलांना पण आजारी असायची पुष्कळ डॉक्टर घरी यायचे. त्यामुळं मी मेडिकल कॉलेजमध्ये गेलो, डॉक्टर झालो. पण नंतर मला एक 5-6 वर्ष, 7 वर्ष प्रॅक्टिस केल्यानंतर माझं स्वतःचं हॉस्पिटल होतं की मला असं जाणवू लागलं की मी जे काय करतोय ते रुटीन आहे, आणखी त्याच्यात ॲडव्हेंचर नाही आहे. कॉफ, कोल्ड, टायफॉइड, मलेरिया एवढं फक्त ट्रीट करायचं आणि मध्येच मग टुरिझम आलं. त्यामुळे जवळजवळ 60% पेशंट हे ब्रिटिश टुरिस्ट झाले माझे आणि त्यांना फक्त लूज मोशन्स. तेव्हा माझं आयुष्य ब्रिटिश लूज मोशन्स ठीक करण्यात खर्च करावं हे मला सहन नाही झालं आणि आय थॉट दॅट इंडिया हॅज टेकन इनफ शिट फ्रॉम द ब्रिटिश फॉर 150 years अँड आय डिडंट वांट टू टेक एनी मोर. त्यामुळं मी मेडिसिनला रामराम ठोकून मी कलेच्या क्षेत्रात आलो. अगदी. सर, मुळात जसं तुम्ही म्हटलात की काय व्हावं यापेक्षा काय होऊ नये हे समजणं खूप महत्वाचं असतं आणि त्या टप्प्यावर तुम्हाला काय व्हायचं नाही हे निश्चित होतं. हो. पण चित्रकलेतलं जसं वडील शिक्षक होते, चित्रकलेचे शिक्षक होते का वडील? नाही, त्यांनी लिटरेचरमध्ये मास्टर्स केली होती विल्सन कॉलेजमधनं. ओके. मुळात चित्रकला आणि मग ज्या टप्प्यावर तुम्ही चित्रकलेकडे वळालात, आत्ता ज्यावेळेला आपण प्रथिती यश अशा चित्रकारांकडे बघतो त्यावेळेला लँडस्केप करणारे अनेक चित्रकार मिळतात, पोर्ट्रेट करणारे अनेक चित्रकार दिसतात आणि मग प्रश्न येतो की यांना कलाकार म्हणावं की नाही, अशी एक रेषा असते की चित्र खूप जण काढतात पण कलाकार म्हणून ओळख खूप कमी लोकांना मिळते. यातला फरक काय, तुम्ही या फरक कसा सांगा? हा फरक जेव्हा मला कळला तेव्हा खऱ्या अर्थानं मी माझं कलाकार म्हणजे आर्टिस्ट होण्याची जर्नी सुरू केली. कारण मी चित्र विकायला लागलो, लँडस्केप चांगले काढायचो, कारण माझे वडील हळदणकरांकडे शिकले होते. अरे वा. त्यामुळं हळदणकर स्टाईल लँडस्केप मला करायला यायला लागले. मग पोर्ट्रेट्स पण चांगली करायचो, लोक विकत घ्यायला लागले. पण 2 वर्ष हे केल्यानंतर मला डॉक्टर होतो तेव्हा जी एक फिलिंग आली होती तीच फिलिंग पुन्हा आली. म्हटलं हे रुटीन आहे, याच्यात ॲडव्हेंचर नाही. आणखी जेव्हा मला कळून चुकलं की स्किल
ही कला नाही. स्किल इज नॉट आर्ट. म्हणजे तुम्हाला चांगलं ड्रॉइंग येतं म्हणून तुम्ही आर्टिस्ट होत नाही, तुम्ही ड्राफ्ट्समन झाला. अगदी. जसं चांगलं व्याकरण आलं म्हणून तुम्ही लेखक होत नाही. लेखक होण्यासाठी तुम्हाला काहीतरी सांगायचं असतं. तो इफ यू हॅव टू हॅव समथिंग टू से. Yes. तुमच्याकडे जर सांगण्यासारखं काहीच नाही तर लेखक कसले होणार. तसंच संगीताचं पण आहे. कित्येक लोक संगीत विद्यालयामध्ये जातात, त्यांना राग म्हणता येतो पण ते भीमसेन जोशी होत नाही. त्याला दुसरं काहीतरी पाहिजे. ते जे पाहिजे ते असल्यावरच आर्टिस्ट होतो. हे जेव्हा मला कळून चुकलं तेव्हा माझा खरा प्रवास सुरू झाला. सर, आता तुम्ही त्या टप्प्यापर्यंत पोहोचलात तर चित्रकार, अनेक चित्रकार आहेत भावी पिढीसाठीचे, स्वतःला चित्रकार म्हणून घेणारे किंवा चित्रकार होऊ इच्छिणारे. तर तुम्हाला त्या चित्रकार होण्यासाठीचा वेगळेपणाचा शोध म्हणजे काय वाटतं? वेगळेपणाचा शोध म्हणजे असं आहे की कला इज अ एक्सप्रेशन ऑफ टाईम. ओके. तुम्ही जे काय अनुभवता त्याची एक ती अभिव्यक्ती असते. तुमचे पॉलिटिकल आयडियाज म्हणा, तुमच्या सोशल आयडियाज किंवा बाकीचं ज्या काय तुमची कल्पना आहेत, तुमचे विचार आहेत, ते एक माध्यम आहे. त्या माध्यमातून तुम्ही ते मांडता. लेखक लेखणीमध्ये बांधतो, लिहून बांधतो. संगीतकार पोएट विल कंपोज अ पोएट्री आणि एक आर्टिस्ट विल यूज हिज ओन मीडियम. आता याची एक्झाम्पल्स मला पुष्कळ देता येतील, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मला एक गोष्ट कळून चुकली इकडं, की या देशामध्ये 140 कोटी लोक आहेत. अगदी. पण त्यातल्या हार्डली 1-2 लाख लोकांना समकालीन कलेचा ज्ञान आहे. जाण आहे, बाकीच्यांना नाही. त्यांचं, आणि आय डोंट ब्लेम देम, कारण त्यांना अपॉर्च्युनिटीज मिळत नाही. तेव्हा मला हळूहळू, म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा युरोपला गेलो, माझ्या वडिलांना फक्त हळदणकर आणखी युरोपमधले गोगा इथपर्यंत त्यांना समज होती. बाकीचं त्यानंतर जे काय झालं त्यांची समज माझ्या वडिलांना नव्हती. त्यांनी मला सांगितलं ते नवं काय जे बघायचे तेव्हा ते डोक्यावर हात मारायचे, हे काय केलंय. त्यांना ते समजायचं नाही. तेव्हा मी जेव्हा युरोपला गेलो तेव्हा मोठ्या मोठ्या कला दालनामध्ये गेलो, कॉन्टेम्पररी आर्ट म्युझियम्समध्ये गेलो, आणखी मला बऱ्याच गोष्टी समजल्या नाहीत. तेव्हा माझ्याकडे 2 मार्ग होते. एक, वडिलांनी काय सांगितलं ते ऐकून हे सगळं युजलेस म्हणायचं, किंवा आय शुड फाइंड आउट फ्रॉम माय सेल्फ. आणि मग मी त्याचा अभ्यास सुरू केला. आणखी मला वाटतं जगामधली जी आधुनिक कला दालनं ही माझी गुरु झाली आणि त्यातनं मी शिकत गेलो. सर, हा प्रवास जो आहे, प्रत्येक चित्रकाराचा प्रवास हा मुख्यतः जर तो दीर्घकालीन असेल तर तो मूर्ततेकडून अमूर्ततेकडे असतो अनेकदा. तर तुमच्या बाबतीत तुम्हाला असं वाटतं का की त्या मूर्ततेकडून अमूर्ततेकडे जाण्याचा जो प्रवास आहे त्याचा एक टप्पा सुरू झाला, आणि तो कोणत्या टप्प्यावर सुरू झाला? मूर्ततेकडून अमूर्ततेकडे म्हणण्यापेक्षा मी वेगळ्या तऱ्हेने ते मांडेन. कला इज नॉट अ रिप्रेझेंटेशन. म्हणजे तुम्ही तुमचं पोर्ट्रेट एक्झॅक्टली ते काढलं तर ठीक आहे, पोर्ट्रेट ठीक आहे, ते रिप्रेझेंटेशन झालं. किंवा आणखी कुठला देखावा म्हणा, किंवा आणखी कुठलं एक सम अनेक्डोट कुठला झाला त्याची तुम्ही चित्रण करता, दॅट इज अ रिप्रेझेंटेशन. येस. कला इज नॉट अ रिप्रेझेंटेशन, कला इज अ रिस्पॉन्स. हो. सो तुम्ही जे काय झालं ते तुम्ही त्याचा तुमचा रिस्पॉन्स काय आहे त्याच्यातनं कला निर्मिती होते, त्याच्यातनंच कविता निर्माण होतात. इट इज नॉट अ रिप्रेझेंटेशन. म्हणजे माझ्या प्रेयसीवर कविता जशी खरडता येत नाही, ती आली पाहिजे. सो इट इज अ लॉट ऑफ इंट्युजन प्लेज अ रोल. पण या पूर्ण प्रवासामध्ये ज्यावेळेला तुम्ही जागतिक प्रवास केला आणि मग भारतातले वेगवेगळे स्कूल्स, म्हणजे भारतामध्ये मग आपण एक कोलकाता स्कूल म्हणून बघतो, टागोरांचं एक प्रभाव असलेलं स्कूल आहे, किंवा बॉम्बे स्कूल म्हणून जो रजा सुजा गायतोंडे या टप्प्यावर आला. तर तुम्ही ज्या स्वरूपाचे चित्र करतात त्याच्यावर कोणत्या स्कूलचा प्रभाव आहे असं तुम्हाला वाटतं? आता असं एक कला ही म्हणजे ती नदी असते, ती पुढे पुढे जात असते. म्हणजे जे हळदणकरांनी केलं ते कमी आणखी आम्ही करतो ते मोठं असं काही नसतं. ते त्यावेळी दॅट इज हिज रिस्पॉन्स, बिकॉज दॅट इज हिज टाईम. अगदी. कला, आर्ट इज अ रिस्पॉन्स ऑफ टाइम, इज अ एक्सप्रेशन ऑफ टाइम, इट इज अ विस्पर ऑफ टाइम. तेव्हा त्यावेळी त्यांची ती विस्पर होती, ती एक्सप्रेशन होती, आणि आता ती बदलत जाते. आणि आता मी टेक्नॉलॉजी वापरतो, सगळ्या जगामध्ये फिरतो,
नव्या नव्या इन्स्टॉलेशन सगळीकडे वेनिस बिएनाले म्हणा किंवा बाझेल आर्ट फेअर सगळं बघतो, त्याचा प्रभाव पडतो. आणि प्रभाव पडणं इज अ नॉर्मल थिंग, कारण तुम्ही नवे व्हील डिस्कवर करू शकत नाही, व्हील ते इनोव्हेट केलं पाहिजे, तसंच हे असतं. सो क्रिएशन ऑफ आर्ट इज अ कंटिन्युअस प्रोसेस अँड इट विल चेंज अँड इट विल रिस्पॉन्ड टू व्हॉट इज हॅपनिंग इन युअर लाईफ टाईम. टेक्नॉलॉजी येईल, सगळं बघायचं येईल. किंवा अनेकदा आता तुम्ही टेक्नॉलॉजीचा विषय काढला म्हणून मग अनेक चित्रकारांच्या चर्चेमध्ये असा विषय येतो की ते आयपॅड काही मी वापरत नाही. मग ते एक तर त्याला जमत नाही किंवा टेक्नॉलॉजीने माझा हात खराब होतो किंवा मग त्यातलं जे बेस आहे म्हणजे ते स्केचिंग करणं असो किंवा तो जो रियाज असतो तो कागदावरचाच रियाज चांगला तो ते असा एक मतप्रवाह असतो. तुम्ही कसं बघता? नाही, मी टेक्नॉलॉजीकडे मी बघतो ती एक आणखी एक वन मोर थिंग टू यूज. एक एक्झाम्पल देतो. माझा गांधीवर अभ्यास आहे आणि मी गांधींचा एक म्युझियम बनवणार आहे. आता मी जे काम केलं, जवळजवळ 10 वर्ष मी गांधीचा अभ्यास केला, आणखी बरीच कामं केली आणि ती मी राजमोहन गांधींना दाखवली. त्यांना ती आवडली. आणखी त्यांनी मला म्हटलं की तुझी सगळी ओळख करून देतो, सगळ्या भारतामध्ये जे जे काही म्युझियम्स आहेत त्यांच्या सगळ्या डायरेक्टरांशी तुमची ओळख करून देतो. त्यांनी नॅशनल म्युझियम गांधींचं आहे, ते पलानी अप्पन म्हणून आहेत, त्यांच्याशी माझी ओळख करून दिली. मी त्यांना भेटायला गेलो आणि त्यांना पहिल्यांदाच माहिती होतं की मी एक्स डॉक्टर आहे. तेव्हा त्यांनी फक्त खूण केली, बसा, आणखी एक कपाट उघडलं आणि माझ्या हातात एक फाईल दिली. आता ही फाईल ओरिजिनल मेडिकल फाईल ऑफ महात्मा गांधी. त्या फाईलमध्ये ब्लड रिपोर्ट्स होते, युरिन रिपोर्ट्स होते, आणखी 3 कार्डिओग्रॅम होते गांधींचे आणि 10-15 पत्र होती जी डॉक्टरांनी नेहरूंना आणखी पटेलांना लिहिलेली होती की गांधींची काळजी कशी घ्यावी, त्यांना काय काय प्रकृतीची काळजी कशी घेतली जावी. त्याच्यात ते कार्डिओग्रॅम होते, त्यांचे मी फोटो काढले आणि सगळे फोटो काढले. आता माझ्या डोक्यात विचार आला काय करायचं आहे कार्डिओग्रॅमचं. आता मी डॉक्टर पण आहे आणखी आर्टिस्ट पण आहे. तेव्हा माझ्या डोक्यात एक कल्पना आली की तुम्ही कुठलंही डुडल जरी केलं तरी इट कॅन बी कन्व्हर्टेड इन टू साऊंड. एनी डुडल, कुठली रेषा सुद्धा साऊंड होते. सो कार्डिओग्राम गांधींचा जर आम्ही त्याचा कन्वर्ट इन टू साऊंड, ते गांधीज हार्ट साऊंड्स होतील. दॅट इज प्रिसाइजली व्हॉट आय डिड. सो आय यूज टेक्नॉलॉजी टू रिक्रिएट गांधीज हार्ट साऊंड्स. सो दिस इज हाऊ यू यूज टेक्नॉलॉजी. हे मुळात क्रिएशन आहे आणि क्रिएशन म्हणजे फक्त ते कागदावरच केलं जातं किंवा ते कॅनव्हासवरच केलं जातं असं नाही, तर ते वेगवेगळ्या पद्धतीने क्रिएट होऊ शकतं. या पूर्ण प्रवासामध्ये म्हणजे तुमच्या इतिहासाकडे डोकावताना तुम्ही महाविद्यालयीन काळामध्ये चळवळीमध्ये पण होतात आणि चळवळीतून मग राजकारणाकडे पण तुमचं आकर्षण दिसतं. तर चळवळीचा आणि राजकारणाचा तुमच्या जगण्यावर प्रभाव तो निश्चितपणे असतो. तो चित्रकलेवर प्रभाव कसा जाणवला? माझ्या कलेवर नक्कीच. माझ्या बेसिकली असं आहे, बाहेर जर युद्ध होत असेल तर तुम्ही तुमच्या स्टुडिओमधून फुलांची चित्र नाही काढू शकत. यू हॅव टू रिस्पॉन्स टू दॅट वॉर. म्हणजे बाहेर जे काय होतं, आणि इफ यू ब्रीथ पॉलिटिकल एअर यू हॅव टू एक्झेल पॉलिटिकल आर्ट. म्हणजे ती जर नाही तर कुणी बॉलिवूडचा कोणीतरी म्हणाला की मी अभिनेता आहे, मी आर्टिस्ट आहे, आय विल नॉट कॉमेंट ऑन पॉलिटिकल इश्यू. आता याचा अर्थ एवढाच होतो, तुम्ही भित्रे आहात आणि तुम्ही त्या ऑन द पॉवरच्या पायावर लोटांगण घातलेलं आहे, अँड यू डोंट हॅव द करेज टू से एनिथिंग. सो अन आर्टिस्ट, पहिली गोष्ट टू बिकम अ गुड आर्टिस्ट, गुड रायटर और एनीबडी इज टू बी फिअरलेस. इफ यू हॅव फिअर यू कॅनॉट बी गुड इन एनी कला. सर, आपण चित्रकलेकडे बद्दल बोलतोय किंवा कलेबद्दल बोलतोय आणि कलेची माध्यमं जी आहेत, म्हणजे आता शिक्षणामध्ये तुम्ही गोव्यात असता, गोव्यातल्या शिक्षण पद्धतीचा मला तसा अभ्यास नाही, पण महाराष्ट्रामध्ये जेव्हा आम्ही बघतो तर प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळेतून चित्रकला हा विषयच बाद होत जातोय. चित्रकला शिक्षकांची भरती बंद झाली आहे आणि त्याला दुय्यम दर्जा दिला गेलाय, म्हणजे तुम्हाला ऐच्छिक विषय केला गेलाय. तर तुम्ही या निर्णयांकडे कसं बघतात? फार चुकीचे निर्णय आहेत. त्याचं कारण असं आहे, आम्ही माणूस म्हणजे माणसाची संस्कृती, आमची जी मानवता आहे, संस्कृती आहे, ती कशामध्ये निर्माण झाली? द ह्युमन सिव्हिलायझेशन इज बॉर्न द उंब ऑफ आर्ट. कलेच्या गर्भाशयामध्ये संस्कृती निर्माण झाली. नाहीतर आमच्यामध्ये आणि ॲनिमल्स, जनावरांमध्ये काय फरक आहे? म्हणजे जेव्हा आपण आपल्या संस्कृतीकडे बघतो, संस्कृतीच्या इतिहासाकडे बघतो, हा फक्त कलेचाच इतिहास आहे. सगळ्या कला, त्याच्यात नाटकं आली, त्याच्यात आर्किटेक्चर आलं, शिल्पकला आली,
टाउन प्लॅनिंग आलं, कुकिंग आलं, कॉस्ट्युम्स आले, या सगळ्यांचा इतिहास म्हणजे मानवजातीचा संस्कृतीचा इतिहास. तेव्हा बाकीचं सगळं मॅथमॅटिक्स, बिझनेस हे ते सगळं महत्त्वाचं आहे, पण बेसिकली कला इज व्हॉट गिव्ज मिनिंग टू अ लाईफ. नाही, आणि आपण सातत्यानं ते मिस करत जातोय. नक्कीच, कारण मला तरी वाटतं की आता कलेला काही शिक्षण क्षेत्रामध्ये इम्पॉर्टन्स स्थान नाही आहे. बेसिकली मॅथमॅटिक्स, सायन्स हे सगळं शिका, मग काय वेळ मिळाला तर थोडीशी कला, अशा तऱ्हेनं पाहिलं जातं. पण मला वाटतं तर मेनी कलेचे उपयोग, कलेचे हेतू पुष्कळ आहेत. व्हॉट इज द पर्पज ऑफ आर्ट? तर पर्पज ऑफ आर्ट इज बेसिकली टू एस्टॅब्लिश अ परफेक्ट सिम्बायोटिक रिलेशनशिप बिटवीन द इनर सेल्फ अँड द आउटर वर्ल्ड. एक सिम्बायोटिक रिलेशन तयार होतं. तुम्ही जेव्हा कलाकार असता तेव्हा तुमचा जो आय मीन यू आर लिबरल, यू कनेक्ट विथ द डिवाइन. आता तुमच्या हिंदू मुस्लिम रायटमध्ये भीमसेन जोशी खंजीर घेऊन अल्ला रखाच्या मागं लागले आहेत असं काय होऊ शकतं का? आणखी एक सुंदर किस्सा आठवतो. एमर्जन्सीच्या काळामध्ये मनोहर लोही आपले मधुलिमये प्रिझनमध्ये म्हणजे तुरुंगामध्ये होते. त्यांनी कुमार गंधर्वांना एक पत्र लिहिलं की कुमारजी, मी तुरुंगामध्ये आहे, कधी बाहेर पडणार मला माहिती नाही, दर दिवशी तुमचं गाणं ऐकतो आणि तुमचं गाणं जेव्हा ऐकतो तेव्हा मला असं वाटतं की मी अद्वैताला हात लावला आहे. तेव्हा प्रिझनमध्ये असताना, तुरुंगात असताना सुद्धा कला म्हणजे गाण्याला एवढी शक्ती आहे की यू कॅन टच द डिवाइन. सो दॅट इज द पॉवर ऑफ आर्ट. अँड आय थिंक कलेला महत्त्व दिलंच पाहिजे शिक्षणामध्ये. गांधींचा पण एक व्ह्यू होता की आपल्या क्राफ्ट आणि आर्ट आपल्या समाजामध्ये कमी होत आहे, हे फार चूक गोष्ट आहे, आणि कला शुड बी अ मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. म्हणजे सगळे विषय कलेच्या माध्यमातून शिकवता येतात, असं त्यांचा एक हे. सर, सातत्यानं बोलण्यामध्ये गांधी येत आहेत आणि 2 ऑक्टोबरच्या अगदी जवळ आपण चर्चा करतो. मुळात गांधी आणि महात्मा गांधी असं म्हणून की एक तरुण टप्पा असतो 17, 18, 20 वर्षापर्यंत, की एक त्या वयामध्ये गांधींकडे बघण्याचा दृष्टिकोन सातत्यानं नकारात्मक असतो. तो जसा जसा मॅच्युरिटीकडे येतो त्याला थोडा थोडा गांधी कळायला लागतो, आणि मग गांधी कळायला काळ लागतो अशी एक समज व्हायला लागते. तर तुम्ही ज्या वेळेला गांधींचा अभ्यास करता, तर गांधी जर समजून घ्यायचं असेल तर काय करणं गरजेचं वाटतं? सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे तुमच्या हृदयामध्ये प्रेम हवं. बरं. हां, तुम्ही जर फुल ऑफ हेट्रेड असाल तर गांधी समजत नाही, कारण त्या हेट्रेडचा इतका लेप तुमच्या हृदयावर बसलेला असतो, तो गांधी आतमध्ये शिरतच नाही. तेव्हा ते महत्त्वाचं आहे. आणखी मी गेली ॲटलिस्ट 10 वर्ष एकदम सातत्यानं अभ्यास करतोय गांधींचा. मी गांधीवर पुष्कळ भाषणं दिलेली आहेत, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा दिलेलं आहे. तेव्हा गांधींचं असं आहे की जेव्हा मी भारतामध्ये, मला वाटतं की गांधी इज मिसरिप्रेझेंटेड राईट नाव. ओके. इट इज मिसयूज. गांधी इज मिसयूज्ड. एक कार्टून आहे माझा, गांधींना हार घातलेला आहे म्हणजे एका कुठल्या तरी मुख्यमंत्र्यानं, आणि गांधी त्या हाराचा वास घेत आहेत आणि ते म्हणतात की या फुलांना गन पावडरचा वास येतोय. त्या स्मेलिंग ऑफ गन पावडर. ही सध्या गांधींची स्थिती आहे. खरं. सर, व्यंगचित्रकाराचा विषय निघाला म्हणून चित्रकलेबद्दल आपण बोललो, तुमच्या इन्स्टॉलेशन बद्दल बोलायचं आहे, पण अगदी सुरुवातीचा जो टप्पा आहे तुमचा, तो सुरुवात व्यंगचित्रकार म्हणून होतो. तर आपण व्यंगचित्र करावी, तर हा व्यंगचित्राचा ची आवड आणि गोडी कुठून तयार झाली? लक्ष्मणामुळं. बरं. मी हॉस्टेलमध्ये होतो आणि मी गावातला, म्हणजे वडील पिलन गाव आहे, त्याच्यापूर्वी मांद्रे गाव आहे, लहानशा गावामध्ये शिक्षक होते, आणि हळूहळू ते शहराकडे यायला लागले की आम्हाला कॉलेजमध्ये गेलं पाहिजे मुलांना. तर मी पणजीला हॉस्टेलमध्ये राहिलो. तिकडे टाइम्स ऑफ इंडिया यायचा, आणि तिकडं जेव्हा मी त्यांची व्यंगचित्र बघायला लागलो तर इतका मला ते आवडलं की जेव्हा लक्ष्मण नंतर गोव्याला आले तेव्हा मला त्यांची सगळी कॅप्शन्स पाठ होती. त्यामुळे ही वॉज सो इम्प्रेस्ड. त्यामुळे आमची एकदम मैत्री झाली, कारण बिकॉज आय न्यू एव्हरी कॅप्शन ऑफ लक्ष्मण बाय हार्ट.
पण नंतर तेच लक्ष्मण तुमचे अत्यंत जवळचे मित्र झाले हो. आणि तुमच्या घरी राहायलाही होते. हो. तो किस्सा थोडा सांगा ना. अ, लक्ष्मण आले, माझे मित्र राजू नाईक, त्यांनी एक साऊथ गोवन जर्नलिस्ट युनियन असं सुरू केलं होतं गोव्यामध्ये, आणि ते इनॉग्रेट करायला त्यांना बोलवलं होतं. आणखी ते माझ्याकडे घेऊन आले. आणखी मी त्यांचा चांगला अभ्यासक असल्यामुळे ते मित्र, कारण मला माहिती होते लक्ष्मण, आणखी ते मित्र झाले माझे. आणखी मला वाटलं की लक्ष्मणाने गोव्यावर एक पुस्तक करावं, ड्रॉइंग्स करावी. तेव्हा मी लक्ष्मणाला म्हटलं, तुम्ही कराल का? ते म्हणाले, जरूर, इतकं सुंदर गोवा आहे, मला आवडेल एकदम करायला. तेव्हा मी चीफ सेक्रेटरीना फोन लावला आणि म्हटलं, संध्याकाळी लक्ष्मण बरोबर गप्पा मारायला या. तर चीफ सेक्रेटरीच नाही, बाकीचं सगळं सेक्रेटरीत आलं माझ्या घरी. आणि मी तो प्रपोजल टाकलं की लक्ष्मणांना सांगावं की एक गोव्यावर पुस्तक करा. त्यांनी ते सांगितलं. लक्ष्मण एकदम हार्डली 2-3 लाख रुपयाचं काहीतरी त्यांना पाहिजे होते. ते दॅट वॉज नथिंग फॉर द गव्हर्नमेंट. पण नंतर चीफ मिनिस्टर त्या काळचे जे होते त्यांनी मला वाटतं चीफ सेक्रेटरीना म्हटलं, लक्ष्मण कशाला पाहिजे, आमचा मारिओ आहे. पण त्या चीफ सेक्रेटरीला त्यांना सांगायला हिंमत नव्हती की बाबा नाही, त्याचं पण करूया, याचं पण करूया. ते येस सर म्हणाले. त्यामुळे तो प्रकल्प फेल झाला. आणि नंतर मी लक्ष्मणाला भेटायला गेलो. ते म्हणाले, सुबोध, माय फिंगर्स आर एचिंग टू ड्रॉ गोवा. मी म्हटलं, या तुम्ही आणि मी तुम्हाला फिरवतो गोव्यामध्ये. ते नाही म्हणाले, देयर शुड बी सम मनी. तर मी म्हटलं, आय कॅन पे दिस मच, विल यू कम फॉर मी? ही सर येस. सो मी लक्ष्मणला कमिशन केलं. नाही, लक्ष्मण बरोबर 8 दिवस हे फार सुंदर 8 दिवस होते आयुष्यातले. सर, या पूर्ण प्रवासामध्ये म्हणजे चित्रकार आहात तुम्ही, डॉक्टर म्हणून पेशा होता, तिथून प्रवास केला, चित्रकलेतले वेगवेगळे टप्पे बघितले, व्यंगचित्रकार म्हणून राहिलात, आणि मग त्यानंतर इन्स्टॉलेशन सारख्या अत्यंत वेगळ्या जगात तुमचा वावर झाला. तुम्ही जागतिक पातळीवर इन्स्टॉलेशन्स करतायत, त्याचे व्हिडिओ वेगळ्या स्वरूपामध्ये जगासमोर मांडताय. तर या कलेकडचा टप्पा कसा आला, आणि मुळात ही जी अमूर्तता आहे त्या प्रेझेंटेशनची, कारण चित्रकलेचा एक फ्रेम आहे आणि व्हिडिओच्या अनेक फ्रेमच्या तो एक म्हणजे चेन ऑफ पेंटिंग्स आहेत. तर ती प्रोसेस कुठून जवळ आली? ती प्रोसेस म्हणजे याचं उत्तर असं आहे, आय मीन इट इज अ इंट्युजन. म्हणजे आईन्स्टाईन म्हणतात की त्यांना तो E=mc² फॉर्म्युला कसा आला, तर ते म्हणतात इट इज अ इंट्युजन. डेटा पुष्कळ अभ्यास केला होता. जसं मी चित्रकला आणखी बाकीच्या जगातले सगळे आर्टिस्टचा अभ्यास पुष्कळ केला होता, पण अशी जर कविता स्फुरते तसं हे काहीतरी स्फुरतं. सो इट वॉज अ इंट्युजन. आणि पण त्याच्यात गंमत झाली, मी ते सुरू केलं आणि ते फोटो काढायला लागलो आणि ते आवडले बऱ्याच लोकांना. ते गोव्याला एअरपोर्टवर लावले, बरं, फुकट लावले, पैसे नाही दिले त्यांनी. ते म्हणाले, तुम्ही तुमचे फोटो लावतो, तुम्ही म्युझियम ऑफ गोवा टाका त्याच्यात. बरं. तर मी म्हटलं ठीक आहे. तर मी माझ्या खर्चाने ते प्रिंट करून ते गोव्याच्या एअरपोर्टला लावले, दाबोळी विमानतळावर. तिकडं भरत बाला हे जे फिल्म मेकर आहेत ते पोचले. त्यांना ते इतके आवडले, त्यांनी लगेच आपल्या मित्राला सांगितलं, हे जे कोणी केलं आहे त्याच्यावर मी फिल्म बनवणार आहे. आणि ते माझा पत्ता शोधत माझ्याकडे आले. आणि मग ते आपली सगळी क्रू घेऊन आले आणि ते जे मी काय केलं होतं विथ द फिशरमॅन त्याची त्यांनी व्हिडिओ काढला विथ अ ड्रोन वगैरे. दॅट वॉज माय फर्स्ट इंट्रोडक्शन टू व्हिडिओ अँड टू ड्रोन. भरतवालांची फिल्म अजून आली नाही आहे. ते काहीतरी 10 मिनिटाची माझ्यावर फिल्म करणार आहेत. ते व्हर्च्युअल भारत नावाचा त्यांचा प्रकल्प आहे, त्याच्यामध्ये ते येणार आहे. आणि पण मी ते व्हिडिओ मला फार भावला. मग मी ड्रोन चालवायला शिकलो, आणखी मी ते करायला लागलो. आणि गेली आता जवळजवळ 8-10 वर्ष मी ते करतोय, आता सगळ्या जगामध्ये करतोय. त्याच्यात असं आहे, मी जेव्हा आपले कोळी समुद्रावर असे चालतात, म्हणजे लाटा जशा आपटतात जमिनीवर, आणखी वेव्ही पॅटर्न्स करतात, तसे ते चालतात. आता मी कशासाठी करतो, तर इट इज बेसिकली टॉकिंग अबाउट द इनसेपरेबिलिटी ऑफ द फिशरमॅन अँड द ओशन. आणि दुसरं म्हणजे आपली संस्कृती, गोव्याची संस्कृती म्हणा की मुंबईची संस्कृती म्हणा, ही एक संस्कृती तर एक शिल्प आहे. तर त्याचा शिल्पकार कोण आहे, तर शिल्पकार समुद्र आहे. आणि ही जी माझी सगळी इन्स्टॉलेशन्स आहेत, त्याला मी परफॉर्मन्स इन्स्टॉलेशन हे नाव दिलेलं आहे. दे आर सेलिब्रेशन ऑफ द ओशन ॲज अ क्रिएटर ऑफ कल्चर. सर, या पूर्ण टप्प्यावर म्हणजे एकीकडे तुम्ही त्या वेगळ्या मीडियम्सचा वापर करत चित्रकलेचा पुढचा टप्पा गाठत तुम्ही सातत्यानं नवीन ॲडव्हेंचर शोधण्याचा प्रयत्न करताय, नाविन्याचा शोध घेताय.
तर त्यामध्ये मग आर्ट गॅलरी असावी आणि हे सगळं कुठेतरी एका ठिकाणी संग्रहित व्हावं, म्हणजे जे आपण अनुभवलं तेही आणि जे चित्तारलं तेही. तर गोवा आर्ट गॅलरी, म्युझियम ऑफ गोवा हे तयार करण्याचा टप्पा कुठून आला? मी जेव्हा बघितलं की भारतामध्ये 140 कोटी लोकांमध्ये हार्डली 2-3 लाख लोकांनाच फक्त समकालीन कला समजते, तेव्हा मलाच भीती वाटायला लागली की मी इतकंच मेडिसिन सोडून या क्षेत्रात आलोय, माझं जे काय करतोय ते फक्त 1-2 लाखच लोक ॲप्रिशिएट करणार का? जरा स्कॅरी. आणि स्थिती अशीच आहे. मी फक्त 10 नावं घेतो. सुबोध गुप्ता, सुदर्शन शेट्टी, रियाज कोमू, कृष्णमचारी बोस, विवान सुंदरम, वासुदेव गायतोंडे, फ्रान्सिस न्यूटन सोजा, अतुल दोदिया, पुष्पमाला आणि जितीश कलाट. आता मी ही नावं घेतली. हुसेनचं नाव नाही घेतलं अगदी कारण हुसेनचं नाव सगळ्यांना माहिती आहे. बऱ्यापैकी माहिती आहे. रझाचं नाव नाही घेतलं. हा, पण ही जी नावं घेतली, ही नावं मी जर सामान्य लोकांना सांगितलं, सामान्य लोक म्हणजे लेबरर्स आणि हे नाही, सुशिक्षित लोकांना, तर फार थोड्या लोकांनी ही नावं ऐकली आहेत. आणखी त्याचं कारण एक आहे की हे भारतातले सगळ्यात महत्त्वाचे आर्टिस्ट आहेत आणि त्यांची नावं म्हणजे जशी अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय तशीच सगळ्यांना माहिती असली पाहिजेत, पण ती होत नाहीत माहिती. आणखी फायनान्शियल टर्म्समध्ये बोलायचं तर गायतोंडेंचं आणि सोजांचं चित्र 30-35 कोटी रुपयांना विकलं गेलेलं आहे हल्ली. अगदी. मला वाटतं मोठे बहुतेक ऍक्टर्सना 35 कोटी सिनेमाचे नाही मिळत. तेव्हा इतकं फायनान्शियल इम्पॉर्टन्स असताना सुद्धा लोकांना माहिती नसतं. त्याचं कारण ते इकडे तशी कला दालनं नाही आहेत. चांगल्या गॅलऱ्या आहेत मुंबई दिल्लीमध्ये, पण त्या सगळ्या गॅलऱ्या ज्या आहेत त्या 5 स्टार सिच्युएशनमध्ये असतात आणि सामान्य लोकांना तिकडे जाऊन बेल प्रेस करायला सुद्धा घाबरतात. ते आमचं नाही, ते फक्त रिची लोकांसाठी, फक्त श्रीमंत लोकांचं काम आहे, ते आमच्यासाठी नाही असा एक समज असतो. तेव्हा मी ठरवलं की देर शुड बी अ डेमोक्रेटायझेशन ऑफ आर्ट. कला ही सगळ्यांपर्यंत पोचली पाहिजे आणि कला सगळ्यांपर्यंत पोचली तर त्याचा सोशल फायदा पण होतो, कारण दॅट विल मेक पीपल मोर प्लुरल. कारण जर राजकारण्यांनाच कलेकडनं काय शिकायचं जर विचारलं तर दे शुड लर्न टू डाऊट देमसेल्फ अँड दे शुड लर्न की कुठलं पण इंटरप्रिटेशन जे असतं दॅट कॅन बी व्हॅलिड. म्हणजे कला इज नॉट अ मोनोलॉग, कला इज अ डायलॉग. आणखी राजकारण्यांनी टू डाऊट देमसेल्फ अँड टू अंडरस्टँड दॅट देर इज ऑल्सो अनदर इंटरप्रिटेशन पॉसिबल, हे कलेकडनं राजकारण्यांनी शिकलं पाहिजे. खरं सर. सर, या पूर्ण चर्चेमध्ये म्हणजे सातत्यानं एक वेगळा विचार घेऊन चालणं आणि नव्या दृष्टीनं कलेकडे बघणं, याबद्दलच्या जाणीवा तयार करण्याचा तुम्ही प्रयत्न करताय. तर आर्ट गॅलरी आहे, म्युझियम आहे किंवा तुम्ही ज्या स्वरूपाचं काम करताय, तर लोकांना जर मॉडर्न आर्ट समजून घ्यायचं असेल, कंटेम्पररी आर्ट समजून घ्यायचं असेल, तर अनेकदा अरे हे काय, हे तर लहान मुलगा पण करेल अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया गॅलरीत पण ऐकायला मिळतात. आणि तर एखादी कला समजून घ्यायची असेल, कंटेम्पररी आर्ट समजून घ्यायची असेल, तर काय बेसिक नॉलेज असणं गरजेचं वाटतं? नाही, बेसिक नॉलेज नाही, फक्त एक्सपोजर पाहिजे. बरं. आता मला कला समजायला लागली 45 वर्षाचा झालो तेव्हा, कारण मी युरोपमध्ये गेलो, ते बघितलं आणि पुष्कळ वर्ष लागली ते समजायला. पण माझा मुलगा तो माझ्याबरोबर 20 वर्षाचा असतानाच 4 वेळा व्हेनिस बिएनालेला आला, सगळ्या जगामधल्या मोठ्या मोठ्या आर्ट फेअरला आला. त्यामुळे त्याला एक 18 वर्षाचा असताना ते सगळं समजलं. म्हणजे संगीत समजायला जसं कानसेन होणं महत्त्वाचं आहे, तसं कला समजायला आंखसेन झालं पाहिजे. आणि आंखसेन तुम्ही कधी व्हाल, जेव्हा तुम्ही ते बघत राहा. कारण इकडे अपॉर्च्युनिटीज मिळत नाही, संधीच मिळत नाहीत बहुतेक लोकांना. तेव्हा तुम्ही बघत राहाल तेव्हा ते समजायला लागणार. आणखी दुसरं एक सांगायचं, जर कोणाला चांगली कला समजत असेल तर इज ओनली फॉर द ट्रायबल्स. बरं. आता एक किस्सा सांगतो. भारत भवन 1982 साली भोपाळला उद्घाटन झालं, इंदिरा गांधीने उद्घाटन केलं. त्यावेळी स्वामीनाथन त्याचे डायरेक्टर होते आणि अशोक वाजपेयी जे आता सध्या कवी आहेत मोठे, ते सेक्रेटरी कल्चर होते आणि अर्जुन सिंग चीफ मिनिस्टर होते. मला एकदम चांगलं आठवणीत राहिलं आहे, त्याचं कारण हा किस्साच तसा आहे. आणि चार्ल्स कोरिया आर्किटेक्ट होते. बरं. तेव्हा ते जेव्हा इनॉग्रेशन झालं तेव्हा त्यांनी 2 प्रदर्शनं मांडली. एक प्रदर्शन होतं त्यावेळेचे अमूर्त कला करणारे चित्रकार, त्याच्यात रझा होते, गायतोंडे होते आणि स्वामीनाथन होते. आणि मध्य प्रदेशमध्ये ट्रायबल लोक, ट्रायबल चित्रकार, पुष्कळ ट्रायबल्स आहेत. 2 दालनं, एक ट्रायबल चित्रकला आणि एक
अमूर्त चित्रकला. आणि जी प्राईम मिनिस्टर इनॉग्रेट करताय म्हटल्यावर सगळे आले, म्हणजे रिच पॉवरफुल बिझनेसमन सगळे आले, सुशिक्षित, आणखी ट्रायबल लोक पण आले. आता ते रिच पॉवरफुल एज्युकेटेड ते अमूर्त कला म्हणजे गायतोंड्यांच्या चित्रांकडे उभे राहिले आणि याचा अर्थ काय हे आम्हाला समजत नाही, याचा अर्थ काय. पण हा प्रश्न ट्रायबल लोकांनी नाही विचारला. ट्रायबल लोकांनी तिकडे बघितलं लागले काय सुंदर आहे, लहान मुलाला तुम्ही उभं करा गायतोंड्याच्या चित्रासमोर, ते म्हणजे चांगलं आहे की वाईट आहे, आवडलं नाही आवडलं, काय आहे असं नाही विचारणार. तेव्हा हे जे कंडिशनिंग होतं त्यामुळं आपल्यामधलं कला म्हणजे ॲप्रिसिएशन ऑफ कला ते सगळं मरून जातं. मी चित्रकार म्हणजे कलाकार आहे एवढ्याचसाठी की मी 65 वर्षाचं आय एम अ चाइल्ड ऑफ 65 years. टू कीप द चाइल्ड अलाइव्ह इज द मोस्ट इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट. अगदी. कलाकार हा नेहमी बाल्यावस्थेत असला पाहिजे. सातत्यानं प्रत्येक गोष्टीकडे नव्या दृष्टीने पाहण्याची त्याची मानसिकता असली पाहिजे आणि नव्यानं काहीतरी करता येईल, शिकता येईल ही मानसिकता असली पाहिजे. मग तुमच्यातला कलाकार जिवंत राहतो. आणि तो जर कलाकार तुम्हाला जिवंत बघायचा असेल तर सुबोध सरांमध्ये तो सातत्यानं दिसतो बाल्यावस्थेतला. त्यामुळे आज निश्चितच सरांशी या गप्पा आपल्याला नवीन काहीतरी देऊन गेल्या आहेत, शिकवून गेल्या आहेत आणि त्यातून कलेबद्दलचं म्हणजे कलेचं ॲप्रिसिएशन असो किंवा जाणीवा ज्या असो त्या थोड्याशा का असो ना आपल्या विकसित होतील अशी अपेक्षा करूयात. सर आज वेळ दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. निश्चितच अमितजी धन्यवाद. आज तुम्ही साम टीव्हीच्या कार्यालयात आलात आणि खूप मनमोकळेपणाने बोललेत. बॅक टू स्टुडिओ. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.